राम राम मंडळी, आर आर महादेव, जय शिवराय, जय भीम. भावांनो, व्हिडिओला पूर्ण बघा. जर आवडलं तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकला जर माझा व्हिडिओ बघत असाल ना तर फॉलो नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सांगतो 1 GB नेट ह्या UAE कितीचं मिळतं, म्हणजे 1 GB महिन्याचं नेट इथे कितीला मिळतं ना ह्या दुबईमध्ये, हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलतो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि तुमचे सगळ्यांचे मला प्रश्न का असतात माहिती आहे का, तुम्ही मला सगळे म्हणतात की तुम्ही रिप्लाय देत नाही आहे, तुम्ही कमेंटचे उत्तरं देत नाही आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का, आम्हाला 10-12 तास आम्ही काम करून येतो ना, मग रूमवर आलं ना, मग आम्हाला रूमवर असतं वायफाय. आता 1 महिन्याचा वायफाय असतो आमच्याकडं, म्हणजे 30 दिवस चालतं ते कार्ड. 30 दिवसाचं रिचार्ज करावं लागतं. 30 दिवस झाले ना ते ऑटोमॅटिक ते कार्ड म्हणजे ते एक्सपायर होतं. तर ते कितीचं माहिती आहे का, आमचं 700 रुपये एका महिन्याचं. 700 रुपये रूमवर नेट लागतं आम्हाला एका महिन्याचं. 700. आता बघा भारतामध्ये 700 रुपयात किती नेट येईल, तर भारतीय रुपयामध्ये 700 रुपयाचं नेट लागतं आहे. आणि UAEमध्ये आम्हाला इकडल्या पैशामध्ये आम्हाला 30 धरमचं नेट लागतं आहे. कारण की आता इथं 1 धरम 24 रुपये होतात भारताचे. त्याच्यानंतर ना मी नेटचं रिचार्ज करतो आहे, म्हणजे मी ड्रायव्हर असल्यामुळं नाही का, मला वेगळ्या ठिकाणी जावं लागतं आहे, मला काही लोकेशन वगैरे बघून जावं लागतं आहे. तर त्याच्यासाठी ना मी एका महिन्याचं नेट रिचार्ज करतो. तर ते नेट कितीचं माहिती आहे का, इकडले 45 धरम किंवा 50 धरम, लयच कमी ऑफर असतो की म्हणजे 40 धरममध्ये 1 GB नेट मिळेल. म्हणजे 1 GB नेट फक्त डेली 1 GB मिळेल एका महिन्यासाठी. त्याच्यानंतर ते फोन वगैरे लागणार नाही, फक्त नेट मिळणार ते. आता बघा 40 धरम 45 धरमचं इथं मला मोबाईलचं नेट आहे फक्त 1 GB. जर मी इंस्टाग्रामला ना 3-4 असे व्हिडिओ बघितले का तर 1 GB संपून जातं. म्हणजे एवढी कंजूसी नाही, तर नेटसाठी ना खूप कंजूस आहे ते. बस 1000-1100 रुपयाचं मला या फोनमध्ये नेट लागतं. मग ते नेट टाकलं का तेव्हा मला ते लोकेशन वगैरे बघता येतात, कुठं जायचं असलं, काही PDF येतात, काही कंपनीचे काही कंप्लेंट असतात ते नेटसाठी मला. आणि ते काही टाईम मिळतो ना, मग त्याच 1 GB मध्येच म्हणजे एवढी कंजूसी करून ना मी पूर्ण 1 GB पूर्ण दिवस चालवतो. म्हणजे फोन वगैरे करणं, काही वेळ जर मिळाला तर मग तुमच्या काही प्रश्नाचे उत्तर देणं. तर दुबईमध्ये ना म्हणजे आपल्या भारतासारखं नाही आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं ना इथं नेट म्हणजे इथं नेट एवढं भिकारी आहे ना, नेटसाठी एवढं कंजूसी नाही, तर लय कंजूस आहे नेटसाठी, लय महाग नेट आहे इथं. आता आपल्याकडं नेट बघितलं ना किती स्वस्त आहे, परंतु इकडं स्वस्त नाही आहे नेट, इकडं खूप महाग आहे. तर इकडे महागाई जर बघितलं ना तुम्ही, इकडे काही सामान आहेत ना, म्हणजे जे भारतामध्ये महाग आहे ना ते इकडं स्वस्त आहे, आणि जे भारतामध्ये स्वस्त आहे ना ते इकडं महाग आहे. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल ना, समजा तुम्ही व्हेजिटेरियन असाल ना, तर तुम्हाला इथं जेवण खूप महाग आहे. आणि जर तुम्ही नॉनव्हेज वगैरे खात असेल ना, मग तुम्हाला स्वस्त आहे. म्हणजे आपल्याकडे कसं नॉनव्हेज महाग आणि व्हेजिटेरियन स्वस्त. म्हणजे ह्या देशामध्ये काय ना, पाऊस वगैरे काही नसतं, काही शेती वगैरे नाही, त्याच्यामुळे इथे हे महाग असतं. सगळे इकडे बाहेरच्या देशातनं येतात आणि काम वगैरे करतात, आणि यांना मग नेट तर पाहिजेच. त्याच्यामुळे इथे नेट महाग आहे. आणि ते ना फक्त 2च कंपनी असतात नेटच्या, आपल्यासारख्या नाही आहे. इथे गव्हर्नमेंटचीच कंपनी आहे, एक डिओ आणि एक EC स्लॉट. तर कमीच कमी ऑफर असतो. समजा की जे 25 धरमचं 1 GB, 25 धरम महिना, 30 धरम महिना, असं तर शक्यता होतच नाही आहे. आता मी आल्यापासून ना मी मोबाईलच्यामध्ये मग एवढे पैसे नेटमध्ये खर्च झालेले आहेत ना, म्हणजे महिन्याचं नेट मला लागतं. आणि मग जसं मी व्हिडिओ वगैरे बनवतो, मग घरी जातो, रूमवर जातो, ते एडिट वगैरे करून मग मला ते अपलोड करायचे असतात. तर त्याच्यामध्ये पण वायफाय एवढं सुलो असतो ना, मग एवढा राग येतो कधी की यार आमच्या भारतामध्ये बघा किती स्वस्त नेट आहे, किती स्पीडमध्ये नेट चालतं आहे. तर इकडं ना सगळ्यात जास्त बोललं ना इथे त्या नेटमुळं ना खूप मन नाराज होतं आमचं. कारण की मला काही तिकडली न्यूज पण मिळत नाही. कारण की जेव्हा आम्ही 10-12 तास काम करून घरी येतो ना, त्यावेळी मग मी ते यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे अपलोड करत असतो, त्याच्यामुळे मला वेळ पण नसतो जास्त. परंतु ना मी तुमच्या प्रश्न बघत असतो. जसं मला काही वेळ मिळतो ना, नेट वगैरे कुठे मिळालं ना, समजा फ्रीचं, समजा हे मॉल आहे पाठीमागं लुलू, इथं मग समजा वायफाय मिळतं फ्रीचं, मग आम्ही त्याच्यातलं ते बघून मग मी तुम्हाला लगेच रिप्लाय देत असतो. तर भावांना असंच आहे बघा, इथं असं काही वाटून घेऊ नका की म्हणजे मी लयच रिप्लाय देत नाही, कोणाला हटकून रिप्लाय देत नाही आहे. मला वेळच नसतो भावांना. आणि खरं म्हणलं ना, इथे लेबर माणूस म्हणलं ना, मग माहिती आहे तुम्हाला 1 GB मध्ये मी किती चालवणार आहे. 1 GB मध्ये 1 GB रोजचा 1 GB मला मिळतं आहे, त्याच्यामध्ये मी पूर्ण महिना घालतो आहे. तर लय कठीण आहे इथे म्हणजे फक्त नेटचं कठीण आहे. जर नेट असतं ना तर मग आम्हाला काहीच प्रॉब्लेम नसता, मग मी 24 तास ऑनलाईनच बसला असतो. आणि दुसरी गोष्ट नाही, ते व्हॉट्सअपला कॉल लागत नाही आहे, व्हॉट्सअपला फोन वगैरे लागत नाही. त्याची एक सेटिंग असते, ते तुम्हाला मी सांगेल कमेंटमध्ये. आयमो नाही का, आयमो पहिले का आलतं एक ॲप्लिकेशन, त्याच्यावरूनच आम्ही घरी फोन करतो, किंवा ते बॉटम वगैरे ॲप असतात त्याच्यावरूनच घरी फोन केला जातो. काही लोक म्हणतात की कमाई आहे पण महागाई पण आहे. हा तर ते आहेच, मग कमाई पण आहे आणि महागाई पण आहे. ते तर महागाई हीच आहे की आपला जो पर्सनल काही खर्च असतो ना तो जास्त महाग असतो. बाकी
बाकी जेवणा वगैरेचं तर मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 200 ते 300 धरम तुम्हाला महिन्याचं जेवण लागतं मेसमध्ये, जर हातानं तुम्ही जर बनवून जर खाल्लं तर भावांनो हे अशीच माहिती देतात तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला ना तर कृपया करून या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाकी काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा, जेव्हा मला वेळ मिळेल ना तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देईल मी. तर भावांनो इथंच थांबतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.